सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी स्वरा जाधव. आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जे काही विचार मांडणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे एक ब्रिटिश सैन्यांमध्ये सैनिक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय नेता, कायदेतज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी होते. त्यांना त्यांच्या लहानपणी शालेय जीवनात अनेक दुःखाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले, तरीही ते खचले नाहीत. त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. भीमरावांचे मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ असे होते. सपकाळ आडनावावरून आंबेडकर आडनाव कसे झाले यामागे एक रंजक कहाणी आहे. तीही भीमराव जेव्हा हायस्कूलला गेले तेव्हा त्यांना आंबवडेकर गुरुजी होते. त्यांना भीमराव खूप आवडायचे, कारण हायस्कूलमध्ये ते खूप हुशार होते. जेव्हा भीमराव डब्बा आणत नसत तेव्हा भीमरावांना आंबवडेकर गुरुजी बोलवून आपल्या डब्यातील भाकरी भाजी त्यांना खायला देत. इतकं प्रेम भीमरावांवर आंबवडेकर गुरुजींचं होतं. एक दिवशी आंबेडकर गुरुजींना वाटलं की आपले आडनाव भीमरावांना द्यावे. तेव्हापासून आंबेडकर गुरुजींनी भीमरावांचे सपकाळ आडनाव काढून आंबवडेकर असे दिले. आंबवडेकर आडनावाचा पुढे अपभ्रंश होऊन आंबेडकर असे झाले. पुढे याच नावाने जगभरात बाबासाहेब प्रसिद्ध झाले. बाबासाहेब हायस्कूल पूर्ण करून पुढे बॅरिस्टर होऊन वकील होऊन भारताचे संविधान लिहिले. भारताचे संविधान लिहायला त्यांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितक्या पदव्या मिळवल्या तितक्या पदव्या आजपर्यंत अखेर कोणत्याही व्यक्तीला मिळवणे शक्य झाले नाही. यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. जाता जाता एवढेच म्हणेल की ज्या सूर्याने गुलामगिरीचा हजारो वर्षाचा काळोख आपल्या प्रज्ञेच्या तेजाने कोरून टाकला आणि मानवतेचा नवा प्रकाश दिला, तो क्रांतीचा महासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. छान.